मकर राशी सावधान, 10 मार्च नंतर मोठा धोका. या एका व्यक्तीपासून लांबच राहा. खूप मोठे षडयंत्र ऐकून धक्का बसेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जीवनात काही काळ असे येतात की ते फक्त भविष्य बदलत नाहीत तर माणसालाच बदलून टाकतात. 7 मार्च नंतर सुरू होणारे काळ असाच आहे. हा काळ बरोबर पाहता सामान्य वाटेल, पण अजून तो तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळी दिशेने नेणार आहे. तुम्ही खूप काही सहन केलं आहे. लोकांचा गैरसमज, भावनिक फसवणूक, मेहनत असूनही न मिळालेलं फळ. अनेकदा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की माझ्या बाबतीतच असं का होतं. पण लक्षात ठेवा, मकर राशीच्या वाट्याला जे कष्ट येतात ते साध्या लोकांसाठी नसतात. देवीच्या आत्म्याला मोठा आशीर्वाद देणारा असतो, त्यालाच अधिक होय समज देतो. हा लेख साधा भविष्य कथन नाही, हा एक इशारा आहे. कारण 7 मार्च नंतर तुमचं भाग्य उघडण्याच्या आधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर येणार आहे. तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचे खरे रूप. ही व्यक्ती शत्रू म्हणून येणार नाही. ती तुमच्या जवळ असेल, तुमच्या बोलण्यात सहभागी असेल, तुमच्या अडचणी ऐकत असेल. पण याच व्यक्तीमुळे तुमचा सुवर्णकाळ थांबू शकतो. जर तुम्ही वेळेत सावध झाला नाही तर माझे शब्द हलक्यात घेऊ नका. कारण जे आज दुर्लक्ष वाटते ते उद्या मोठे वळण ठरू शकते. हा काळ देव तुमचं भविष्य हातात देण्याआधी घेतलेली शेवटची परीक्षा आहे. तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. नंबर 1 आहे, 7 मार्च नंतर मकर राशीच्या जीवनात अचानक बदल का सुरू होतोय. 7 मार्च नंतर मकर राशीच्या जीवनाचे बदल सुरू होतील. ते बरोबर छोटे वाटतील, पण आतून ते तुमच्या नशिबाची दिशा बदलणारे असतील. अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या, नोकरीत अडथळे आणि आर्थिक बाबतीत मानसिक गोंधळ अचानक बदलायला लागतील. तुम्हाला असं वाटले की काहीतरी बदल आहे, पण नेमकं काय आहे ते कळणार नाही. हे सर्वात मोठा संकेत आहे. कारण या काळात गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या कर्मावर पडत आहे. जे तुम्ही मनापासून केलं आहे त्याचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेवा, जसं पाणी खोल असतं तसंच त्यात हालचाल दिसत नाही. तुमच्या आयुष्यातही बदलही आतून सुरू होतील. बाहेर सगळं शांत दिसेल, पण आतून मी येथे तुमच्यासाठी नवीन रस्ता तयार करत असेल. नंबर 2 आहे, ती व्यक्ती ओळखणं कठीण का आहे आणि धोका नेमका कुठे आहे. ही व्यक्ती कधीच उघडपणे तुमच्या नुकसान करणार नाही की तुमच्या अगदी जवळची असेल. तुमचे दुःख ऐकून घेणारी, तुमच्यासाठी चिंता दाखवणारी, पण त्याच वेळी तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणारी. ती व्यक्ती थेट विरोध करणार नाही, पण तू खूप चांगला आहेस म्हणून तुला लोक फसवतील, तुझ्यासाठी हा मार्ग कठीण आहे असे शब्द वापरून तुमच्या मनात भीती निर्माण करतील. ही भीतीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा ठरेल. ही व्यक्ती तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशात जास्त आरामात असेल, कारण तुमचं पुढे जाणं असुरक्षिततेला धक्का देणार आहे. म्हणूनच ती हसत हसत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचे काम करेल. नंबर 3 आहे, मकर राशीचे भावनिक कमजोरी. या टप्प्यावर एक का धोकादायक ठरते. मकर राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची करुणा, पण या काळात धोकादायक करू शकतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वेदना स्वतःच्या मानतात. कोणी अडचणीत सांगितली तर स्वतःच दुःख बाजूला ठेवता. 7 मार्च नंतर काही लोक मुद्दाम तुमच्यासमोर स्वतःला बिचारी त्रासलेले दाखवतील, जेणेकरून तुमचं लक्ष तुमच्या मार्गावरून हटेल. तुम्ही त्यांच्या समस्यांमध्ये अडकून पडाल आणि स्वतःच्या सुवर्ण संधीकडे दुर्लक्ष कराल. हे लक्षात घ्या, या काळात प्रत्येकाला वाचवण्याची जबाबदारी तुमची नाही. काही लोक तुमच्या दयाळूपणाचा वापर करून तुमचं भविष्य थांबवून पाहतील. नंबर 4 आहे, सुवर्णकाळ सुरू होण्याआधी मिळणारा मानसिक धक्का का आवश्यक आहे. हा धक्का देवाकडून मिळणारी शिक्षण आहे, तर तुमचा संरक्षण आहे. कारण चुकीच्या लोकांसोबत योग्य वेळ येऊ दिली जात नाही. कारण एखाद्या व्यक्तीचं खरं रूप तुमच्यासमोर येईल. या काळात तुमच्यासमोर हे रूप येईल. ही घटना तुमच्यासाठी खूप वेदनादायक. विश्वास तुटेल, मन दुखेल, कदाचित तुम्ही काही काळ शांतही बसाल, पण याच क्षणी तुमचं मन प्रगल्भ होईल. तुम्हीही पाठीशी प्रत्येकाशी गोड बोलणारा आपला नसतो. मानसिक धक्का तुमच्या आयुष्यातील शेवटचा मोठा धडा असेल. यानंतर तुमचं नशीब उघडेल, कारण तुम्ही आता त्या चुकीच्या लोकांना ओळखायला शिकलेला असाल. नंबर 5 आहे, 3 हात लांब राहा. कारण खरा आणि खोल अर्थ 3 हात लांब राहा म्हणजे नातं तोडणं नव्हे, तर स्वतःचं संरक्षण करणे. या काळात मकर राशीने कोणाशीही थेट वाद घालू नये, पण अंतर्गत अंतर नक्की ठेवावे. या व्यक्तीला तुमच्या पुढील योजना आणि आर्थिक हालचाली, नवीन संधी याची माहिती देऊ नका. कारण ही व्यक्ती थेट नुकसान करणार नाही, पण चुकीचा सल्ला देऊन तुमचं नुकसान घडवून आणेल. म्हणूनच हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. तुम्ही जितके शांत राहाल तितकी नियती तुमच्या बाजूने काम करेल. नंबर 6 आहे, भाग्योदय उघडण्याआधी मिळणारे गुण संकेत. सुवर्णकाळ अचानक येत नाही, तो आधी संकेत देतो. या काळात तुम्हाला वारंवार काही गोष्टी जाणवतील. एकतर राहण्याची गरज वाटेल,
एकटं राहण्याची गरज वाटेल. जुन्या आठवणी आपोआप दूर जातील तुमच्या मनात. आता माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे ही भावना वाढेल. हे संकेत दुर्लक्षित करू नका. हेच देवाचे इशारे आहेत की तुमचं आयुष्य मोठ्या टप्प्यावर जाणार आहे. नंबर 7 आहे, या काळात चुकीची प्रतिक्रिया दिल्यास काय धोका होऊ शकतो. जर तुम्ही भावनेच्या भरात सगळ्यांना सगळं सांगितलं तर हा काळ तुमच्यासाठी लांबू शकतो. जर तुम्ही समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःचा मार्ग बदलला तर संधी निसटू शकते. जर तुम्ही जुन्या लोकांवर अंधविश्वास ठेवला तर मानसिक त्रास वाढू शकतो. देव संधी देतो पण ती जपण्याची जबाबदारी तुमच्यात असते. योग्य निर्णय आहे, भावनिक कमकुवतपणा नाही. सुवर्णकाळ कायमचा कसा होईल या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर तुमचं नशीब कायमचं बदलू शकते. स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज एका लोकाच्या गोंधळात अडकू नका. जे लोक तुम्हाला सतत कमी निघतात त्यांच्यापासून मनाने दूर व्हा. आध्यात्मिक बाजू थोडी वाढवा. मन शांत राहील आणि अचूक होते हे लक्षात ठेवा. हा काळ फक्त यश देणारा नाही तर तुम्हाला योग्य माणूस बनवणार आहे. मकर राशीच्या मित्रांनो, 7 मार्चनंतर सुरू होणारा काळ तुमच्यासाठी सामान्य नाही. हा काळ तुमच्यासाठी निवडीच्या लोकांची निवड, विचारांची निवड आणि स्वतःची निवड सुवर्णकाळ नक्कीच येणार आहे. हे लक्षात ठेवा. पण प्रत्येकासाठी नसतो, तो फक्त त्यांच्यासाठीच असतो जे योग्य वेळी योग्य लोकांपासून दूर राहण्याचा ध्येय दाखवतात. या लेखात सांगितलेले 3 हातांचे अंतर रेषा ही भिंत नसून एक संरक्षण कवच आहे. हे कवच तुम्हाला भावनिक फसवणुकीपासून आणि तुमच्या स्वप्नांना अडथळा आणणाऱ्या लोकांपासून वाचवणार आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता, कमी बोलता आणि स्वतःच्या अंतःकरणावर विश्वास ठेवता तेव्हा ते जे तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतो. लक्षात ठेवा, तुमचं नशीब कोणालाही हिरावून घेता येणार नाही, पण चुकीच्या लोकांमुळे ते उशिरा नक्कीच येऊ शकतं. म्हणून सावध राहा, संकेत ओळखा आणि स्वतःची किंमत ओळखा. 7 मार्चनंतर तुमचं आयुष्य नवीन अध्यायात प्रवेश करणार आहे. तुम्ही जर आज योग्य पाऊल उचललं तर हा अध्याय फक्त यशाचा नसेल तर अंतर्मनाला शांतता देणारा, आत्म्याला समाधान देणारा असेल आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा असेल. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.